चला. म्हणे सर, किती मदत करता ना तुम्ही मला, किती काळजी घेता माझी. हा, आता काय करणार. लग्नात मदत करण्याचं, काळजी घेण्याचं वचन दिलं होतं ना मी तुम्हाला. म्हणे सर, अहो काय तुम्ही. स्वानंदी, मी जे बोलतो ते करतो, आणि तुम्ही माझ्यासाठी काय काय करता त्याचं काय. आता माझ्यामुळे या घरात राहताय, ते झाबल्यांना बटणं काय लावताय, या अशा स्टोवर स्वयंपाक करावा लागतो तुम्हाला, त्याचं काय. मी बोललो काय तुम्हाला. स्वानंदी, खरं तर मीच आता ऋणी आहे तुमचा. तुम्ही मला माझ्या आयुष्यातलं सगळ्यात मोठं, सगळ्यात महत्वाचं सत्य सांगितलं. तुम्ही जर मला ते सांगितलं नसतं तर मी अजूनही त्या आउट हाऊस मध्ये त्या चुकीच्या माणसाला देव मानून पूजत राहिलो असतो. तुमच्यामुळे माझी सुटका झाली तिथून. थँक्यू. स्वानंदी, हो चला, मी निघतो, मला उशीर होतोय. म्हणे सर, एक मिनिट. आता काय, मला उशीर होतोय स्वानंदी. म्हणे सर, अहो हे घ्या, नाश्ता करा, उपाशी पोटी जाऊ नका. घ्या पटापट खाऊन. नाश्ता तुम्ही किती वाजता उठलाय स्वानंदी. म्हणे सर, ते महत्वाचं आहे की तुमचा नाश्ता करणं महत्वाचं आहे. घ्या पटापट खाऊन घ्या, थंड होईल. द्या ते इकडे. बसा इथे. म्हणे सर, अहो काय झालं. बसा. म्हणे सर, अहो हे काय. घ्या आणि हा नाश्ता संपवा. अहो मी तुमच्यासाठी केलाय नाश्ता. मी घेतो माझ्यासाठी, हा संपवा. अहो स्वानंदी, मला माहितीये गेले काही दिवस कामाच्या शोधामुळे तुमच्याकडे खूप दुर्लक्ष झालंय, आणि काम मिळालंय तरी दुर्लक्ष होतंय. म्हणजे एकूण काय, काम नव्हतं तेव्हाही दुर्लक्ष झालं, आणि आता आहे तरी दुर्लक्ष आहे. पण आता इथून पुढे मी वेळ काढणार आणि तुमच्याकडे दुर्लक्ष अजिबात होऊ देणार नाही. तेव्हा आता माझ्यासोबत हा नाश्ता करायचा तुम्ही. बर. आणि नाश्ता करून झाला की तुम्हाला तुमच्या सकाळच्या गोळ्या देतो, मग निघतो. म्हणे सर, अहो सकाळच्या नाश्त्याच्या गोळ्या नाहीच आहे, दुपारच्या जेवणानंतरची गोळी आहे, ती मी घेईन. नाही स्वानंदी, डॉक्टरांनी सांगितलं असं काय करताय. नाश्ता आल्यानंतर एक गोळी दिली ना त्यांनी, ती पिवळ्या रंगाची, विसरलात का. नाही म्हणे सर, अहो दुपारच्या जेवणानंतरच गोळी आहे. नाही स्वानंदी, मला हे चालणार नाही. मला हे असं विसरलेलं अजिबात आवडत नाही. कुठे ठेवलाय बॉक्स. बॅग मध्ये. म्हणे सर, अहो दुपारच्या जेवणानंतरच आहे माझ्या. हे बघा, ही स्वानंदी, गोळ्या संपल्यात. गोळ्या संपल्या म्हणून माझ्या समोर हे असं विसरण्याचं नाटक केलं ना. आणि सर तसं नाही. मग कसं आहे स्वानंदी, गोळ्या संपल्या ते मला सांगितलं का नाही. तुम्हाला काही झालं असतं तर काय केलं असतं मी. अच्छा, माझ्याकडे पैसे नाही म्हणून मला सांगितलं नाही, बरोबर ना. स्वानंदी, काही झालं तरी मी तुम्हाला आणि आपल्या होणाऱ्या बाळाला काही होऊ देणार नाहीये. स्वानंदी, तुम्ही स्वतःकडे दुर्लक्ष केलं म्हणजे नकळतपणे ते बाळाकडे दुर्लक्ष झालं. आपलं बाळ जेव्हा जन्माला येईल तेव्हा त्याला जगातलं सगळं सुख आणि उत्तम आरोग्य घेऊन जन्माला यायला हवं. असं जर नाही झालं तर बाप म्हणून मी कुठेतरी असमर्थ ठरलो ना. स्वानंदी, प्लीज प्लीज, मी तुमच्या समोर हात जोडतो, पण असं असं करू नका. एका ह्या बापावर नामुष्किल असं वागू नका. प्लीज ते पथ्य पाळा, तुमचे गोळ्या औषधं घ्या, आणि पैशांचं माझ्यावर सोडा, मी बघेन काय करायचं ते. सर, काय बोलताय तुम्ही.
बर, सॉरी. इथून पुढे मी तुम्हाला सगळं सांगणार आणि माझी काळजी पण घेणार. खरंच सॉरी. आणि हो, येताना औषधं घेऊन येणार आहात ना, की कामाच्या गडबडीत विसरणार? हे असं चालणार नाही हा. औषधं घेऊन जर तुम्ही आले नाही तर मी तुम्हाला घरात येऊच देणार नाही. घरातनं परत पाठवेन. माझी आणि माझ्या बाळाची आबाळ झालेली मला चालणार नाही हा. तर चला, मी आठवण गोळ्या आणतो, पण आता येतो मी, मला उशीर होतो. कुठे निघालात? नाश्ता कोण करणार? बसा इथे. हो, बसा इथे. आधी नाश्ता करा. रिंग वाजते. स्वानंदी फोन का नाही उचलत आहे? कदाचित मणी घरात असेल. मॉडर्न मॅडमचा फोन. हा मॅडम. हॅलो हॅलो, आवाज येतोय माझा? हॅलो. हॅलो, मणी घरात आहे का? नाही मॅडम, ते आत्ताच कामावर गेले. बोला ना. कामाला? त्याला नोकरी लागली? हो मॅडम, मणी सरांना नोकरी लागली. ही तर आनंदाची बातमी आहे. काय नोकरी, म्हणजे नोकरीचं स्वरूप काय? सध्या डिलिव्हरी बॉयची नोकरी लागली आहे. डिलिव्हरी बॉयची नोकरी करणार तू? हो मॅडम. नाही म्हणजे कुठलंही काम हलकं नसतं. आणि मणी तर स्वाभिमानी आहे, अभिमानी आहे तो माझ्यासारखा. सरपुत्रांच्या घरात वाढला असला तरी स्वाभिमानी असणं, स्वावलंबी असणं, इमानदारी असणं, इमानदार असणं, हे सगळे माझे गुण आहेत. म्हणजे आज त्याच्या मानाने त्याला खूप वेगळं काम करावं लागणार आहे. त्याच्या परीचं नाहीये तरी सुद्धा मला अजिबात वाईट वाटत नाहीये. उलट मला माझ्या मुलाचा अभिमान आहे, स्वावलंबी आहे तो. तुझं कसं चाललंय? सगळं व्यवस्थित आहे घरात? हळूहळू सेटल होतोय मॅडम. मला पण शिलाई करायचं काम मिळालंय. काय? या अवस्थेत तू बाहेर कामाला जाणार आहेस का? अहो नाही नाही, मी कुठेही जाणार नाही. घरी बसूनच मला काम करायचंय. ठीक आहे, पण काळजी घे.